मध्ये अत्यंत एक गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे। माझ्या काही सूचना यामधल्या सभापती महोदय आहेत। मध्यंतरच्या काळामध्ये पंजाबच्या हेल्थ मिनिस्टरनी आपल्यावर आरोप केलेत मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र आणि गुजरात हे मधून आमच्याकडे ड्रग येतात, हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं संयुक्तिक नाही असं मला वाटते मधल्या काळामध्ये। दुसरं माझं म्हणणं सभापती महोदय, ज्या 2024ची आकडेवारी बघितली तर जवळजवळ 15,000 गुन्हे या ड्रग्सच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये दाखल झाले। 14,000 लोकांच्यावर गुन्हे झालेत आणि 4,000 कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण म्हणूया आपल्या भाषेत हा जप्त या ठिकाणी करण्यात आला। हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे, म्हणजे जेवढा सापडला तेवढा आपण त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली। या वर्षीची आकडेवारी कदाचित आपल्याकडे असेल, या वर्षीची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आकडेवारी नेमकी किती झाली, तर हा एक मोठा विषय आहे। सभापती महोदय, माझी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ब्रीफिंग घेतो नेहमीच SIDचं, मला वाटते त्या ब्रीफिंगमध्ये नार्कोटिक्स हा प्रायोरिटीवर असला पाहिजे अशी परिस्थिती राज्याची झालेली आहे। ज्या पद्धतीनं आपण गडचिरोलीमध्ये नाम लावलेला आहे, नक्षलवादी जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी काम केलं की त्याला चॉईस पोस्टिंग आपण देतो 3 वर्षानंतर, मला वाटते आता ती गरज नाही या डिपार्टमेंटमध्ये। NCB म्हणजे साईड पोस्टिंग अशी एक धारणा आता आपल्या प्रशासनामध्ये झालेली आहे। NCBची पोस्टिंग प्राईम पोस्टिंग आहे, कारण की उद्याचं भवितव्य या राज्यातल्या युवक आणि युवतींचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून असणार आहे। आपण योजना अनेक केल्या। आता तुम्ही 2023 साली अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। परवा 19, 30, 25 रोजी तुम्ही 346 पदं ह्यात भरण्याचा निर्णय घेतलाय। ती स्पीडमध्ये आपण कधी पदं भरणार आहोत, कारण की आपले सेल जिल्ह्यात पण आहेत, परंतु त्या सेलची क्षमता आणि तिथंही सेलमध्ये आपण कोणाला करतो, SP किंवा आपला PI कुणाला ज्याला काही काम करता येत नाही त्याला त्या सेलमध्ये टाकून देतो, म्हणजे याची तब्येत बरोबर नाही, ज्याला फिजिकली काही जमत नाही, तू हे काम कर, तुला बसून काम करायची अशी अवस्था आहे। तर मला वाटते आपल्या सरकार म्हणून हे डिपार्टमेंट प्रायोरिटीवर आपण या ठिकाणी घ्यावं अशी माझी मुद्दामून अपेक्षा असणार आहे। 4,000 कोटी मागच्या वर्षी रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला असेल तर बाजारात किती असेल, आणि या कारखाने जे चालतात तिथं मला वाटते MSCBची कनेक्शन देताना त्याचा विचार केला जातो का नाही, असा एक होलिस्टिक अप्रोच जर